उर्मी जरा हळू खा. तू बोल ना. उर्मी, अगं तू आधाशासारखं सगळं आईस्क्रीम खाऊन टाकतेस आणि मग आशाळभूत नजरेने माझ्याकडे बघतेस. जरा सावकाश. ओके, बरं मला सांग आता, आनंदाची बातमी काय आहे? तुझी BEd ला ऍडमिशन झालेली आहे. काय? खरं बोलतोयस वासू? हो उर्मी. वासू, माझा विश्वासच बसत नाहीये. अभिनंदन. वासू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आता पुढच्या सोमवारपासून कॉलेज सुरू. पण खरी चालेल का? गरज पडली तर आपण घर सोडूयात, पण तू शिक्षण पूर्ण करायचं. लगेच टोकाचं बोलण्याची अजिबात गरज नाहीये. सांगतोय मी. वासू ऐक ना, मला PhD करायचंय. तुला हवं ते सगळं कर. एक मिनिट, मग दुसरी आनंदाची बातमी काय आहे? युनिव्हर्सिटीत मला लेक्चरर म्हणून जॉब मिळालेला आहे. वासू, अरे काय सांगतोयस काय तू? खरंच? नाही, एक मिनिट, मग हे झालं कधी सगळं आणि तू अप्लाय कधी केलं? तू सांगितलं का नाहीस मला? खरं तर मी ऑनलाईनच अप्लाय केलं होतं. त्यानंतर माझे 3 इंटरव्ह्यूज झाले आणि माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर आलं. सो आधी का नाही सांगितलं? मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. So I'm so proud of you. थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू ऑल. खरं तर माझ्या यशाचं सगळं श्रेय माझ्या बायकोचं आहे. माझी बायको माझी प्रेरणा आहे, माझा कणा आहे, माझं सुख आहे. माझ्या बायकोने माझ्यासाठी एक स्वप्न बघितलं होतं, जे आज पूर्ण झालंय फक्त तिच्यामुळे, आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आता माझंही एक स्वप्न आहे जे माझी बायको पूर्ण करणार आहे. आता माझी एक इच्छा आहे, माझ्या बायकोनं मास्टर्स करावं, शिक्षण क्षेत्रात तिला हवं ते सगळं करावं. त्यासाठी तिला माझा आर्थिक, मानसिक आणि सामाजिक सगळ्या प्रकारचा सपोर्ट आहे. This is for you. हो, थँक्यू. I love you, Vasu. I love you too, उर्मी. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.